चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अधिक महिन्यानिमित्त भक्तिरसाचा महासागर पसरलेला आहे। अथांग पाणी जसं आहे तसंच अथांग गर्दी पण आहे। खूपच वारकरी भाविक पंढरीच्या दिशेने अधिक महिन्यानिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी झालेली आहे। चंद्रभागेचं वाळवंट भाविकांनी फुलून गेलेलं आहे। दिंड्या पताकांचा गजर तुम्ही बघू शकता। कितीतरी वारकरी लाखो संख्येने पंढरपुरात अधिक महिन्यानिमित्त दाखल झालेले आहेत। नदीला पाणी भरपूर असल्यामुळे स्नानाचा आनंद घेत आहेत। अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। दिंड्या पताका लोक नौकानयनाचा पण आनंद घेतच आहेत। आणि सर्वात महत्त्वाची विशेष गोष्ट म्हणजे यावर्षी महिला भाविकांना चेंजिंग रूम, कपडे बदलण्याचे ठिकाण असे विविध ठिकाणी टेंट बसवले। या टेंटचा सर्व वारकरी महिला उपयोग करत आहेत। त्यांना याचा फार उपयोग होत आहे। गर्दी बघा किती आहे। खूप सुंदर भक्तिमय वातावरण आहे। विविध ठिकाणी पांडुरंगाचे स्टॅच्यू पण उभे केलेले आहेत। लोक तिथे भक्तिभावाने फोटो वगैरे काढून घेत आहेत। पुंडलिकाला प्रचंड गर्दी आहे। पुंडलिकाचे मंदिर टाळ गजराच्या आवाजाने दुमदुमून गेले आहे। महाद्वार घाट गच्च भरलेला आहे। लोकांना येण्या जाण्यासाठी सुद्धा त्रास होत आहे। इतकी गर्दी आहे। चंद्रभागेला अनेक घाट आहेत। प्रत्येक घाटावरून दिंड्या वाळवंटात दाखल होत आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं दर्शनबारी। दर्शनबारी गच्च आहे। हे बघा कितीतरी लांब विप्रदत्त मंदिराच्याही पुढे दर्शनबारी गेलेली आहे। प्रचंड गर्दी आहे। याच गर्दीचा अनुभव घेण्यासाठी शंभो आणि पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला नक्की भेट द्या। आणि असेच पंढरपुरातले विविध व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। घाट चढून मी वर आलेले आहे। बघा बारी किती लांब पर्यंत गेलेली आहे। हीच बारी आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी विणे गल्लीतून पुढे जाणार आहे। जिथे मी तुम्हाला ह्याच्या आधी एक व्हिडिओ पाठवलेला आहे पिठलं भाकरीचा,
ह्याच रांगेतून पुढे गेले की तुम्हाला ती पिठलं भाकरीचाही आस्वाद घ्यायला मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.